नमस्कार मित्रांनो, मी श्रेयश विठ्ठल वगैरे थर्ड इयर MBBS स्टुडंट फ्रॉम गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज सिंधुदुर्ग। आजपासून तुमचा जो नीटचा पेपर आहे तो 5 महिन्याच्या अंतरावर आहे। म्हणजे तुमच्याकडे आतापासून डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल हे 5 महिने आहेत आणि ह्या 5 महिन्यामध्ये नीट क्रॅक करण्याची आपली स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे यावर हा व्हिडिओ आहे। तर बघा मित्रांनो, यामध्ये आता तुम्ही काय करा की असा टाइम टेबल ठेवा की तुमचा जो काही सिलेबस आहे तो पहिल्याच्या 4 महिन्यात कंप्लीट करण्याचा प्रयत्न करा आणि जो लास्टचा महिना आहे त्यामध्ये रिव्हिजन करण्याचा प्रयत्न करा। म्हणजे या 4 महिन्यामध्ये आता फिजिक्सला थोडा जास्त वेळ द्यावा लागेल, परत फिजिकल केमिस्ट्रीला थोडासा वेळ, नंतर बायो आणि केमिस्ट्री जे काही इनऑर्गॅनिक ऑर्गॅनिकचा पार्ट आहे त्याला कमी वेळ लागतो रिव्हिजन करायला किंवा जे काही कॉन्सेप्ट्स वगैरे असतील त्यासाठी। तर मी माझ्या टायमाला कसं करायचं मित्रांनो की एक सकाळचा जो टायमिंग आहे ना त्या टायमाला सपोज आपण बायोची रिव्हिजन करायचो, म्हणजे बायो साइड बाय साइड चालूच ठेवायचा आणि एक मेन जो आपण विषय घेतलाय त्याचा अभ्यास करायचा। आता सपोज डिसेंबर महिना घेतलाय तर सकाळी सकाळी जर बायोचे 3-4 टॉपिक किंवा 1 युनिट संपवून टाकायचं आणि नंतर जो पूर्ण वेळ भेटला रात्रीपर्यंतचा त्यामध्ये फिजिक्स, आता तुमचे क्लासेस पण नसतील मग तुम्हाला रात्री 11-12 वाजेपर्यंत वेळ भेटतो अभ्यासाला, तेव्हा तोपर्यंत काय करायचं फिजिक्सचे चॅप्टर करत राहायचे। म्हणजे हे असं तुम्ही पूर्ण डिसेंबर महिन्यात चालू ठेवा की सकाळी एक बायोचं युनिट करायचं आणि त्याच्यानंतर फिजिक्सचे जे काही चॅप्टर आहे ते कम्प्लीट करायचे। आणि फिजिक्सचे जे चॅप्टर आहे ना त्याची सिक्वेन्स तुम्ही उलटी स्टार्ट करा। म्हणजे कसं अगोदर 12वीचे चॅप्टर, 12वीचे पण कुठून सेमीकंडक्टर्स वगैरे त्यापासून स्टार्ट करा। कसं तुम्ही जर बघायचं झालं ना तसे चॅप्टर सॉल्व्ह करत जासाल ना तुम्ही तर तुमचे जे मार्क्स गेन करण्याचे नंबर असतात ना तो पण जास्त असतो, कारण जे शेवटचे चॅप्टर त्यांना वेटेज जास्त असतं ऍज कम्पेअर टू 11चे वगैरे चॅप्टर मेकॅनिक्स। तर अशा पद्धतीने अभ्यास करण्याचा प्रयत्न करा बघा मित्रांनो। मग तुमचं जे काय फिजिक्स आहे ना ते जे काय कॉन्सेप्ट क्लिअर वगैरे जो काही सिलेबस असेल तो तुमचा जानेवारीच्या फर्स्ट वीक पर्यंत कम्प्लीट होऊन जाईल आणि बायोची पण 2दा तरी रिव्हिजन होईल किंवा एकदा जरी झाली तरी काय हरकत नाही। म्हणजे रोज 1 युनिट बायोचं तुम्ही वाचून काढायचं आणि जे काय त्याचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन असतील ते सॉल्व्ह करायचे। फिजिक्सचे पण ह्या टायमाला तुम्ही आता ट्राय करा की प्रिव्हियस इयर जे क्वेश्चन आहे ते पूर्णपणे तुम्हाला त्याचे जे कॉन्सेप्ट आहे ते माहित झाले पाहिजे, कारण की नीटला मोस्ट ऑफ द आता प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या जे काही कन्सेप्ट आहे तेच प्रश्न रिपीट होत असतात। म्हणजे जसं तुमचा फिजिक्सचा सिलेबस कंप्लीट झाला तुम्ही बोर्डच्या तयारीसाठी लागा 12चे विद्यार्थी, आणि ह्याच्या दरम्यान काय करा तुम्ही बायोचा NCERT पण वाचत जा, जेणेकरून तुम्हाला थोडा बायोशी कॉन्टॅक्ट पण, जेणेकरून बोर्ड झाल्यानंतर तुम्हाला सगळं काही नवीन असं वाटणार नाही आणि फिजिक्सचे पण थोडे फॉर्म्युला वगैरे बघत जा। फेब्रुवारी महिना राहील तर तुमचे बोर्ड्स राहील 12च्या विद्यार्थ्याचे, त्यामध्ये तुम्ही कम्प्लिटली बोर्ड्सचाच अभ्यास करा। तर जसं बोर्ड्स कम्प्लीट होतील त्यानंतर तुम्ही सकाळच्या सेशनला बायो करा आणि नंतर जो काही टाइम भेटेल त्याला पूर्णपणे केमिस्ट्रीला वेळ द्या आणि असं करून तुमचा केमिस्ट्रीचा पण सिलेबस लवकर कम्प्लीट होईल, मार्चच्या एंड पर्यंत आरामात कम्प्लीट होऊन जाईल आणि बायोचं पण तुमचा चांगल्या पद्धतीने होऊन जाईल अभ्यास। तर अशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करण्याचा प्रयत्न करा आणि मार्च पर्यंत तुमचा जो काही सिलेबस असेल तो कम्प्लीट करण्याचा प्रयत्न करा 3 विषयाचा। मार्च मध्ये आता तुम्ही मेनली बायोलॉजी सकाळच्या सेशनला करसाल आणि केमिस्ट्रीचं काय उर्वरित टाइम त्याला करसाल, तर ट्राय करा की मध्ये कुठेतरी जे फिजिक्सचे जे एक टॉपिक आहे ना त्याचे फॉर्म्युला वगैरे किंवा जे काही कन्सेप्ट असेल एकदम शॉर्ट नोट्स त्याची फक्त रिव्हिजन करा आणि जो काय फिजिक्सचा ऍक्च्युअल सिलेबस ते तुम्ही डिसेंबर मध्ये करणार आज, पण तरी जे काय फॉर्म्युला वगैरे असतात त्यांना रिव्हिजनची गरज असते, तरी एका टॉपिकचा जरी तुम्ही रिव्हिजन केली मार्च मध्ये फक्त फॉर्म्युला वगैरे त्याची पण रिव्हिजन तुम्ही त्या महिन्यामध्ये करण्याचा प्रयत्न करा। तर अशा पद्धतीने तुम्ही पहिले जे 4 महिने तुमचे त्याच्यामध्ये कम्प्लिटली तुमचा फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजीचा सिलेबस चांगला करा। जे काही कॉन्सेप्ट असतील ते आताच कम्प्लीट करून घ्या, जेणेकरून जो एप्रिल महिना आहे त्याच्यामध्ये फक्त रिव्हिजनला वेळ द्या आणि जे काही तुमच्या अडचणी असेल त्या आताच मित्रांना विचारून घ्या, टीचर असतील त्यांना विचारून घ्या आणि चांगल्या पद्धतीने अभ्यास करा आणि जो काही सिलेबस झालाय तुमचा या 4 महिन्यामध्ये त्याचीच तुम्ही फायनली रिव्हिजन, नाहीतर असं व्हायचं की तुम्ही लास्टच्या महिन्यामध्ये पण काहीतरी एक्स्ट्राच वाचत चालले, म्हणजे जे काय पहिले कधी वाचले नाही ते चॅप्टर ते वाचत चालले, तर तसं ट्राय नका करू, अगोदरच जे काय करायचं ते करून घ्या। आतापासून जरी चांगला अभ्यास केला तर खूप चांगल्या पद्धतीने तुम्हाला मार्क मिळू शकता। तुमचं जे काय टार्गेट आहे त्याला डोक्यात स्वतःच्या सबकॉन्शियस माइंडला तुमचं टार्गेट वारंवार सांगत चला आणि पेपरच्या नेक्स्ट डेच्या दिवशी तुम्हाला असं मनात रिग्रेट नाही पाहिजे, असं विचार करत चला की मला 4 मेला जो काही दिवस आहे म्हणजे पेपरच्या नाही तर त्या दिवशी मला रडायचं नाही किंवा मला विचार करायचा नाही की मी एवढा अभ्यास केला असता तर असं काही झालं असतं। तर जे काय असेल ते आताच करा, आता भरपूर वेळ आहे, त्या वेळेचा पुरेपूर वापर करा आणि इतर काही अडचण येत असेल तर मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि माझे व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा। धन्यवाद।